तुम्ही यूपीआय वापरताय तर मग हे नक्की ऐका। आजपासून यूपीआयचे नियम बदलले आहेत। तुम्हाला माहितीये का? 1 एप्रिल 2025 पासून यूपीआय व्यवहारांसाठी काही महत्त्वाचे बदल लागू करण्यात आले आहेत। जर तुम्ही यूपीआय वापरत असाल तर हा बदल तुम्हाला थेट परिणाम करणार आहे। कारण जर तुमच्या यूपीआयला लिंक केलेला मोबाईल नंबर चालू नसेल तर तुमचे यूपीआय बंद होऊ शकते। होय, हे अगदी खरंच आहे। आपल्याला माहितीच आहे की भारतातील डिजिटल व्यवहारांमध्ये यूपीआय हा सर्वात लोकप्रिय आणि सोयीस्कर पर्याय बनला आहे। लोकांना आता रोख रक्कम किंवा कार्ड जवळ बाळगण्याची गरजच लागत नाही। फक्त मोबाईल सोबत असला की झालं, सहज खरेदी करा, कुठेही पैसे पाठवा, व्यवहार अगदी झटपट। पण आता 1 एप्रिल 2025 पासून काही नवे नियम लागू झाले आहेत। याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे। आजपासून यूपीआय व्यवहारांसाठी काही बदल करण्यात आले आहे। काय आहेत ते बदल समजून घेऊयात। नमस्कार, मी आकांक्षा, तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। तर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI ने बँका आणि यूपीआय सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत, जी 1 एप्रिल 2025 पासून लागू झाली आहेत। या नियमानुसार बँका आणि यूपीआय ऍप्स आठवड्यातून किमान एकदा ग्राहकांच्या मोबाईल नंबरची माहिती अपडेट करावी लागेल। यामुळे चुकीचे व्यवहार आणि सुरक्षिततेच्या अडचणी कमी होतील। तसेच जर एखादा मोबाईल नंबर 90 दिवसांपर्यंत वापरण्यात आला नसेल तर तो दूरसंचार विभागाच्या नियमानुसार नवीन ग्राहकाला दिला जाईल। अशा परिस्थितीत जर हा जुना नंबर यूपीआयला लिंक असेल तर व्यवहार चुकीच्या खात्यात होण्याची शक्यता वाढेल। यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने NPCI ने हा नियम लागू केला आहे। 1 एप्रिल 2025 पासून कोणते बदल होतील? मोबाईल नंबर अपडेट बंधनकारक। बँका आणि यूपीआय ऍप्सना आठवड्यातून एकदा ग्राहकांच्या मोबाईल नंबरची पडताळणी आणि अपडेट करावी लागेल। यूपीआय आयडी साठी स्पष्ट संमती आवश्यक। नवीन यूपीआय आयडी तयार करताना ग्राहकांची स्पष्ट संमती घेतली जाणार आहे। याआधी ही संमती आपोआप घेतली जात होती। 2000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर शुल्क। 1 एप्रिल 2025 पासून 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर 1.1% शुल्क लागू केले आहे। कलेक्ट पेमेंट फीचर मर्यादित। फसवणूक टाळण्यासाठी कलेक्ट पेमेंट फीचर केवळ मोठ्या व्यापाऱ्यांसाठी मर्यादित करण्यात आले आहे। आता 2000 रुपयांपर्यंतचे व्यवहार यामध्ये करता येतील। तर आता तुम्हाला काय करायचं आहे? यूपीआय सेवा सुरळीत चालू ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा। बँकेत जाऊन मोबाईल नंबर अपडेट करा। मोबाईल नंबर अद्ययावत नसेल तर यूपीआय व्यवहार अडचणीत येऊ शकतात। नवीन मोबाईल नंबर लगेच नोंदवा। जर तुम्ही नुकताच नवीन मोबाईल नंबर घेतला असेल तर तो त्वरित बँकेत नोंदवा आणि यूपीआय सेवेशी लिंक करा। यूपीआय साठी नोंदणीकृत मोबाईल नंबर सतत सक्रिय ठेवा। 90 दिवसांपर्यंत नंबर बंद ठेवल्यास दुसऱ्या ग्राहकाला दिला जाऊ शकतो, त्यामुळे सतत वापरत राहा। NPCI च्या नवीन नियमावलीचा उद्देश। NPCI च्या या नवीन मार्गदर्शक तत्वाचा मुख्य उद्देश यूपीआय व्यवहार अधिक अचूक आणि सुरक्षित करणे आहे। वारंवार मोबाईल नंबर बदलल्याने किंवा नवीन ग्राहकांना जुना बंद असलेला नंबर पुन्हा दिल्याने चुकीच्या यूपीआय व्यवहारांचा धोका वाढला आहे। हे लक्षात ठेवून NPCI ने बँका आणि यूपीआय ऍप्सना नियमितपणे मोबाईल नंबर अपडेट करण्याचे निर्देश दिले आहे। यामुळे जुन्या मोबाईल नंबरमुळे होणाऱ्या चुका टाळता येतील आणि यूपीआय प्रणाली अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होईल। नवीन नियमांचा परिणाम। हे नवीन नियम यूपीआय व्यवहार अधिक सुरक्षित, अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी लागू करण्यात आले आहे। ग्राहकांनी वेळेत आपले मोबाईल नंबर अपडेट करणे, व्यवहार करताना सतर्क राहणे आणि नवीन बदल समजून घेणे अत्यावश्यक आहे। त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय यूपीआय व्यवहार करणे शक्य होईल। यूपीआय सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी अपडेट राहा। तुमचा मोबाईल नंबर अपडेट ठेवा, फसवणुकीपासून सावध राहा आणि यूपीआय व्यवहार सुरळीत पार पाडा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।